ओम सभी को प्रार्थनेने सुरुवात करूया. गर्दन सरळ ठेवायचं आहे. चेहरा समोर, डोळे सहजपणे बंद. ध्यान मुद्रा, चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. परमपूज्य गुरुजींच्या चरणी कोटीशा वंदन. श्रद्धेय आचार्यजींच्या चरणी कोटीशा वंदन. आपले सर्व केंद्रीय प्रभारीगण, त्यांना सर्वांना हृदयापासून वंदन. मुंबई पतंजली परिवारचे प्रमुख आदरणीय सुरेशजींना हृदयश वंदन. आदरणीय मेधाजी, आदरणीय अभयजी और त्यांच्याबरोबर कार्यरत पूरी टीम, त्या सर्वांना हृदयापासून वंदन करतो. आदरणीय अनिलजी आणि आपण सर्वांना हृदयापासून वंदन करून आपलं आजचं योग सेशन सुरू करूया. सूक्ष्म व्यायाम आहे. आज कोणाचा नंबर होता? पुढे बसायचं. या कोणी बसा. या चलो, अगदी सहज क्रिया आहे सूक्ष्म व्यायामाची. परमेश्वरानं आपल्याला प्रचंड शक्ती, प्रचंड गुणवत्ता, प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड ज्ञान, प्रचंड प्रेमभाव, प्रचंड सहनशीलता, प्रचंड एकात्मता, एवढे सगळे गुण प्रचुर मात्रामध्ये दिलेले आहेत. त्याचा फक्त आपल्याला उपयोग करायचा आहे आणि तो पण फ्री. काही रॉयल्टी वगैरे चार्ज करणार नाही परमेश्वर. अगदी सर्व फ्री दिलेला आहे. त्याचा फक्त आपल्याला उपयोग करायचा योग्य प्रकारे. दोन्ही पाय पंजे एकत्र करून प्रत्येक क्रियेमध्ये अतिरिक्त शक्ती लावायची. हे सूक्ष्म व्यायाम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने. आपल्या शरीरात जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला क्रियाशील बनवून आपल्या शरीराचं स्ट्रक्चर ठीक करायचं आहे. स्ट्रक्चर बिघडलेलं आहे. सर्वांच्या शरीराचं स्ट्रक्चर बिघडलेलं आहे आणि कॅरेक्टर पण बिघडलेलं आहे. म्हणजे पुढे पाठी अगदी सहज क्रियेनं, आणि हा रोज करणं गरजेचं आहे. निरंतरता पाहिजे.
पुरेसा वेळ आणि एकाग्रता, जी क्रिया होते त्या क्रियेने ज्या अंगाचा व्यायाम होतोय तो अंग शक्तिशाली बनतोय. प्रभू कृपेनं अंग शक्तिशाली बनतोय, फ्लेक्झिबल बनतोय, त्याच्यामध्ये चपलता येते. बोटांचा जीवनभर आपल्याला काहीही कमी पडणार नाही अशी व्यवस्था दिलेली आहे, किंबहुना त्याच्या कितीतरी पट जादा दिलेली आहे. बोट टाईट करायची असेल, कुठेही ब्लड सर्क्युलेशन मध्ये बाधा येता कामा नये. आता ही क्रिया आपण जेव्हा गुडघ्यासाठी व्यायाम करतोय, चांगला गुडघ्यासाठी आणि आपल्या पिंडरी जमिनीवर आपटल्या जात आहेत, त्याच्यामुळे पोटाचा पण व्यायाम होतो. गुडघ्यांचा व्यायाम गुडघ्यावर वजन न देता जेव्हा आपण चालतो किंवा उभ्यानं जे क्रिया करतो त्याच्यामुळे आपल्या गुडघ्यांवर आणखीन वेट येतं. या क्रियेमध्ये बघा सहजपणे गुडघ्यांचा व्यायाम होतो. ते जास्त करणं गरजेचं आहे, ज्याला गुडघेदुखी वगैरे आहे. आता गुडघ्याची वाटी, आपण जेवढी सूक्ष्म व्यायामाची क्रिया करतोय त्याच्यामुळे आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य राहणार आहे, इम्युनिटी स्ट्रॉंग राहणार आहे. सायकलिंग, दुसरा आणि कुठल्याही साधनाशिवाय आपण ह्या सगळ्या क्रिया करू शकतो. बाहेरची साधनं वापरून जास्तीत जास्त वजन उचलून आपल्या जॉईंट्सचे जे कार्टिलेज आहे ते खराब करतो आपण. अनावश्यक वेट, अगदी कॉम्पिटिशनने वेट उचललं जातं. एखादा 50 किलो उचलतो तो दुसरा प्रयत्न करतो 55 उचलण्याचा, मग तो पहिलावाला पुन्हा 56 उचलायचा प्रयत्न करतो. पण त्यावेळेस त्यांना हे लक्षात येत नाही की आपण आपल्या जॉईंट्समध्ये जे कार्टिलेज आहे ते कमजोर करतो. आपण जेवढ्या सूक्ष्म व्यायामाच्या क्रिया करतोय त्याच्यामध्ये एक सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे आपली नाभी जागेवर राहते. नाभीनं जागा सोडल्याबरोबर आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे समस्या निर्माण होतात. नाभी आपली जागेवर पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंट. दुसरा थोडं फास्ट. नाभीनं आपली जागा सोडता कामा नये. आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही डिसऑर्डर येते, जे काही समस्या येतात त्याचं कारण पहिलं सुरू होतं नाभीनं जागा सोडणं. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सूक्ष्म व्यायाम उपयोगी होतात. रोजाना सूक्ष्म व्यायाम करणारी व्यक्ती त्याची नाभी कधी जागा सोडणार नाही. चक्की चालवायची, प्रयत्नपूर्वक आपले हात असे सरळ ठेवायचे, पुढे पाठी जाताना प्रयत्न करायचा आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. यानंतर पश्चिमोत्तानासन.
एक वेळ अशी येईल की सर्व ही क्रिया करते. संपूर्ण शरीराचा व्यायाम, पाचन, ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार. पाठीचं दुखणं, कमरेचं दुखणं, शर्टिका पेन, स्लीप डिस्क काही होणार नाही. आता चेंज. करा, योग करा. आलं की आपापला योग करायला सुरुवात करायची. बोलण्याच्या आवाजामुळे त्या लोकांना जे करतात त्याचा फायदा कमी होतो. करा. बघा, पोटाच्या सर्व अंगांचा व्यायाम होतो. कमरेचा व्यायाम होतोय. नाभी जगा सोडणार नाहीये. रोज पोटाच्या स्नायूला व्यायाम झाल्यामुळे ज्याला त्याला बसू द्या. मी तेच बोलतोय. आवाज करू नका. लोकांचं सगळ्यांचं लक्ष विकेंद्रित होतं. चेंज. आपली आपली जागा बघतील, बसतील. आणि उशिरा आल्यावर घ्यायचं नाहीये. म्हणजे त्यांनी पाठीमागं बसायचं. जो पहिला आलेला आहे त्यांनी बसायचं. नेहमी लक्षात ठेवा. यापुढे शिक्षकाने अगोदर आलं पाहिजे. तो नियम सर्वांना लागू. आज झालं ते झालं, पुन्हा होऊ देऊ नका. भरपूर क्रिया करायची. पाचन ठीक झाल्यामुळे पाचन, शोषण, विसर्जन चांगलं होणार आहे. पोट साफ करण्यासाठी वेगवेगळे चूर्ण घेऊ नका. त्याच्यामध्ये सणाई पत्ती असते. त्या पोटाच्या अनेक अंगांना खूप नुकसान करते. जेवढी पण पोट साफ करण्याची चूर्ण आहेत त्याच्यामध्ये सणाई पत्ती असते, सोनामुखी. पोटाच्या अनेक अंगांना ती नुकसान करते. त्याच्यापेक्षा ही 100-200 वाढवा. बटरफ्लाय. सूक्ष्म व्यायामाच्या क्रिया वाढवा. कुठल्याही प्रकारचं बाहेरून औषध घ्यायची गरज नाही. आम्ही 25 वर्षात ना कुठल्या डॉक्टरकडे चेकअप करायला गेलोय, ना कुठलं औषध घेतलं. कोरोना पिरियडमध्ये वॅक्सिन सुद्धा घेतलेत नाहीये. कोरोनाचा जीवाणू मला चावला असता तो मेला असता. एवढा विश्वास आपल्याला ह्या सहज योग साधनेने मिळतो. शांतता ठेवा. ज्याला जे करायचंय त्यांनी जाऊन करायचं. आज 3री वेळा सांगावं लागलं. आपल्या आपल्या क्रियेत मग्न असलं पाहिजे. याचा अर्थ आपल्या क्रियेमध्ये आपण मग्न नाहीये, समर्पित नाहीये. ज्याला जे वाटतंय पंखा लावायचा त्यांनी उठून पंखा लावायचा. आपलं स्वादिष्टान चक्र स्ट्रॉंग झाल्यामुळे व्यान वायू स्ट्रॉंग होणार आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य झालं की आपली इम्युनिटी वाढणार.
मला आश्चर्य वाटतं, एवढं बोलून सुद्धा बोलतातच लोक. अनुशासन नाही त्यांच्याकडे. बघ आता मी बोलतोय तरी बोलताय, चांगलं नाही, हे बरोबर नाही आहे. चेंज म्हणजे गुरुला मान देत नाही, जे कुणी बोलताय ते गुरुचा अवमान करणार असं त्याचा अर्थ होतो. आलं आपल्याला जागा दिसेल तिथं बसायचं, दुसऱ्यांनी डायरेक्शन द्यावं लागतं, म्हणजे देणारा तो चुकीचा आहे. असं करू नका. आता हे बघा, सर्व ऐकायला जातंय सर्वांना, म्हणजे पोपटरावच्या क्लासमध्ये गडबड असते, शिक्षकाला मान नसतो, शिक्षकाला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की बोलू नका. थोडंसं पुढे वाकायचं. प्रत्येक क्रियेमध्ये ताकद लावायची आणि मन एकाग्र पाहिजे, डोळे बंद करायचे आणि आपली क्रिया करत राहायचं. लाभ जर व्हायचा असेल तर समर्पित भाव हवाय. डोळे उघडून इकडे तिकडे बघत राहायचं. कोण आलं की त्याला सांगायचं इकडे इकडे बसा, बरोबर नाही. त्याला समजेल, त्याला दिसेल, तिथे जागेवर बसतील. पूर्ण समर्पित. परमेश्वर स्वतः प्राणरूपाने येऊन आपल्या शरीराचं कार्य संचालित करत आहे. त्याला आनंद झाला पाहिजे की मला ह्या शरीराचं आणि याच्या जीवनाचं कार्य सहजपणे करता यावं, सुखाने आनंदाने करता यावं, यासाठी हा केवढा प्रयत्न करतो. परमेश्वर खुश होणार आहे. रोगी शरीर असेल तर परमेश्वराला ते चालवताना कठीण होत आहे. चेंज. आपली सर्वच्या सर्व एनर्जी सेंटर्स ऍक्टिव्हेट होत आहेत. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. पंजे गुडघ्यावर. श्वास एका साईडला. खूप ताण द्या. भरपूर ताण द्यायचा आहे बघा. त्याच्याशिवाय आपली गोमुखासनची क्रिया बरोबर होणार नाही. विश्राम. श्वास भरत 3 वेळा.
पुणे. कंटिन्यू. पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे अगदी सहजपणे, आणि मग आपल्या 37 ट्रिलियन सेल्सला योग्य पोषण मिळेल आणि ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होतील. हार्मोनल बॅलन्स येईल शरीरामध्ये, लेफ्ट राईट. शरीराचं आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर ठीक होणार आहे, त्याच्यामध्ये बेडोलपणा आलेला आहे. चेंज. वर खाली. किती सहजपणे व्यायाम होतोय, आणि एवढा व्यायाम केला तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार जीवनभर येऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या येऊ शकत नाही. रोटेट करायचे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. नाभी जगा सोडणार नाही. आता डोळ्यांसाठी. डोळे लेफ्ट राईट. वर खाली. तिरकस. दूसरी बार. गोल गोल फिरवायचे. विश्राम. डोळ्यांवर थोडं पाणी मारायचं सकाळी सकाळी. डोळ्याला लाल लावायचे. जीवनभर चष्मा येऊ शकत नाही आहे. जीवनभर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही समस्येला, आजाराला, रोगाला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. एवढ्याशा सूक्ष्म व्यायाम.